नागपूरकरांसाठी जे आहे ते या महाकुंभची अनुभूती अनुभवण्यासाठी नागपूरच्या या रेशीमबाग मैदानामध्ये जे आहे ते प्रतिकुंभ इथं साकारण्यात आलेलं आपण पाहतोय की जे प्रयागराजमधलं त्रिवेणी संगमातलं पवित्र जल आहे ते इथं आणण्यात आलेलं आहे आणि त्या पवित्र जलाचं जे आहे ते मिस्ट कुलिंगच्या माध्यमातून जे आहे ते पवित्र स्नान इथं नागपूरकरांना घातलं जातं। सोबतच जे महाराष्ट्रातले प्रमुख संत होते त्या संतांच्या पादुका ज्या आहेत त्या इथं आणण्यात आलेल्या आहेत आणि त्या पादुकांचं दर्शन इथं नागरिकांना या निमित्तानं करण्याची संधी मिळालेली आहे। त्यामुळे एका बाजूनं जे आहे ते नागरिकांना पवित्र संतांच्या पादुकांचं दर्शन आणि दुसऱ्या बाजूनं त्रिवेणी संगमावरून आणलेल्या या पवित्र गंगेचं जे आहे ते कुलमिस्टच्या सहाय्यानं होत असलेलं स्नान त्यामुळे कुठेतरी नागपूरकरांना थेट आता आपण कुंभमेळ्यातच आलो आहे अशी अनुभूती होतं। इथे आपण पाहतोय की 6 डोम उभारण्यात आलेले आहेत आणि त्या 6 डोममध्ये अशा पद्धतीने हे सगळे कुलमिस्ट लावण्यात आलेले आहेत आणि काही डिजिटल वॉल लावण्यात आलेला आहे, ज्या डिजिटल वॉलच्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष गंगेत उभे आहात आणि गंगेची आंघोळ करता असा अनुभव जो आहे तो नागरिकांना होतो। या 6 डोममध्ये अशा पद्धतीनं हे मिस्ट आहेत जे दिवसभर इथं सुरू आहे आणि इथे आपण काही काळ थांबलो तर या सगळ्या कुलिंग मिस्टचा जो फवारा आहे तो आपल्या अंगावर येतो आणि जणू आपण या पवित्र कुंभाची आंघोळ करतो आहे अशी अनुभूती आपल्याला येतं। इथे काही भाविक आहेत, मला सांगा तुम्ही प्रयागराजला जाऊन आले की तुम्हाला हीच गंगा आता इथे मिळालेली आहे? हीच गंगा इकडे मिळाली आहे, प्रयागराजला जाणं झालं नाही, पण हा जो अनुभव आहे हा खूपच अविस्मरणीय आणि विलक्षण अनुभव आहे असं मला वाटतं आणि नागपूरकरांना हा अनुभव लाभला यामुळे आणखीनच छान वाटतंय मला।